नमस्कार, जय महाराष्ट्र। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये देवी समोर ठेवलेला नैवेद्य नारळ खाऊन जगणारा, गोलीगत बुक्कीत टेंगुळ देणारा सूरज चव्हाण याने आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे आणि झाकपूक झुपूक करत त्यांनी बिग बॉसची ट्रॉफी मानाने घरी नेलेली आहे आणि सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की आपण नेहमी परिस्थितीला दोष देत असतो। माझी परिस्थिती अशी होती, मला खूप काही करायचं होतं, पण परिस्थिती नव्हती म्हणून मी करू शकलो नाही, असे अनेक कारणं आपण देत असतो। पण लक्षात ठेवा, परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि बिघडवतही नाही। खरा शिल्पकार हा माणूस असतो, माणूस परिस्थितीला घडवतो, परिस्थिती माणसाला घडवत नाही। आणि त्यामुळे सूरजकडे आज पाहिलं की लक्षात येतं की ज्यांनी नैवेद्य नारळ खाल्ला, आई बापांची साथ संगत नसतानाही ज्यांनी संस्कार, संयम, सहनशीलता आणि सगळ्यांचं आपलेपण, सगळ्यांचं प्रेम जिंकून घेतलेलं आहे, ते संस्कार त्याच्या रक्तामध्ये होते आणि ते त्यांनी दाखवून दिले। आपण फक्त संकटात अडकलो की देवाचं नाव घेतो, पण सूरजनी पहिल्या दिवसापासूनच म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केल्यापासून गणपती बाप्पा मोरया, आई मरी माता, ओम नमः शिवाय हा जो जप केला होता, त्यांनी बक्षीस मिळाल्यानंतर सुद्धा त्या देवाचं स्मरण केलं। कारण ज्याला आई वडिलांचा सहवास नीटचा आठवत नाही, पण त्या सूरजनी या देवाच्या सहवासाने आणि आपल्या समोरच्या परिस्थितीला बदलवण्याचं फार महान कार्य केलेलं आहे। त्यामुळेच म्हणावंसं वाटतं, जर घडायचं असेल तर लढावंच लागतं, लढण्याशिवाय पर्याय नाही। परिस्थिती माणूस घडवत नाही, माणूस परिस्थितीला घडवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।